नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार आहे 300 ची तेजी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार आहे 300 ची तेजी। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार आहे 300 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार आहे 300 ची तेजी। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार आहे 300 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावर कधी होणार आणि अखेर कोणती ती तारीख आहे व कोणत्या त्या तारखेचा सगळा अंदाज आहे की या तारखेनंतर म्हणजे 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300 ची तेजी। चला बघूया। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या 3 दिवसामध्ये कापसाचा जो बाजारभाव 78 सेंट पर्यंत खाली गेला होता तो वाढून आता 82 सेंट्स पर्यंत आलाय। जाणकारांच्या मते 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा आपल्याला 85 सेंट्सच्या वर येताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर देशामध्ये कापसाची विक्री 1 मे नंतर 50,000 गाठीच्या खाली येणार आहे। यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि 1 मे नंतर कापसाच्या भावात आपल्याला 300 रुपयाची तेजी या ठिकाणी दिसणार। या तेजीमध्ये कापसाचा भाव जर 1 मे नंतर कधीही केव्हाही कोणत्याही परिस्थितीमध्ये जर 8,000 पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की बघा, 7,750 च्या वर आपल्याला कापसाची बाजारभाव पातळी मिळाली तर इथं काय करा, 50% कापूस विक्री करा। बाकी 50% कापूस तिथून येणाऱ्या तेजीमध्ये 2 टप्प्यात करून विक्री करा, ज्यामुळे होईल फायदा। कारण मे महिन्यामध्ये कापसाचा भाव आपल्याला उच्चांकी दरावर दिसेल। पुन्हा जून महिन्यात पेरणी सुरू झाली की कापसाची विक्री वाढते, कारण पैशाची गरज असते। म्हणून लक्षात घ्या, मे महिन्यात चांगला भाव बघून कापसाची विक्री 100% करा, तरच होईल आपला फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाची बाजारभाव पातळी याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र।
आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।